ए सत्या, आवरून झालंय ना तुझं? मग कशाला थांबलायस? जा की निघ. सत्या, मंजूसाठी थांबलायस ना? जावा दोघं, मी बोलतो त्या मॅडमशी. तसं काय नाही, पण जर त्यांना सोडायचं असेल तर मी सोडू शकतो. सत्या, रिक्षाने जाईल किती? साताऱ्यात काही कमी रिक्षावाले आहेत का? काही नाही पडत. तुला जायचं खायच्या संगट? नाही नाही, मी जाईन माझी. हा, मग मी बी निघतच होतो. वेळ झाली जाय बाहेर जायची. येतो मी. पप्पा, मम्मी साहेब, येते मी पण. बघितलं का? काहीतरी करायला पाहिजे बघा. आजकाल एकत्र येणं जाणं लय वाढलंय. मला तर वाटतंय ती पहाटेची कॉफी बी त्यांच्यासाठीच बनवली होती बघा. मम्मी, अडवायचं कसं? मी सत्याला बराबर ओळखते. त्याला जे करायचंय का नाही तेच करणार त्यो. आपण सत्याला नाही, नेबळेटला अडवायला पाहिजे. हा बरोबर आहे, पण त्यासाठी करायचं काय? सपनी, मला सांग, आपल्या शत्रूचा शत्रू आपला कोण? ते आता शत्रूलाच माहिती असेल की. आपल्या शत्रूचा शत्रू आपला कोण? कोण? आता कोण? बया, तेच माहित नाही मला, म्हणून तर बोलते. नाही तर नाकाचा शेण हाणतीन. तुला एवढं स्वतः कळत नाही रे? कुठल्या तरी महान व्यक्तीनं म्हणलंय का आपल्या शत्रूचा शत्रू आपला दोस्त असतोय. असे होय. असेल. तेव्हा आता नवीन दोस्त बनवायची वेळ आलीये. होया, नवीन दोस्त कोण? आता इतक्या बानी कशाला फोन करते कोणाला ठाऊक. हॅलो, माया सुरवेस पेक. नाही काही काम हाय का भांडायसाठी फोन केलाय? अहो आत्याबाई, तुमची विचारपूस करायला फोन केलाय. सत्य आणि मंजिरी वेगळे झाले पाहिजेत असंच वाटतंय ना तुम्हाला? मग आपल्याला भांडण करून चालायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला युती करावी लागल. पार्टिशन वाली युती. वय भेटाल का एकदा? मग सांगते समज इसकटून. चालतंय की. नाही कुठंसं भेटायचं? सांगते. स्टील एटिंग. चालतंय की, येते. सत्या, इथं काय करतोयस? ते बी एवढ्या सकाळी? काय बोलायचं होतं का? बोल लवकर, मला हजेरी लावायचंय. वाघमारे, ते तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. आज पहाटे माझ्यामुळे तुम्हाला मम्मीचा ओरडा खायला लागला. ते ठीक आहे, पण मला हा प्रश्न पडलाय का, एवढ्या सकाळी तू काय करत होतास रे किचन मध्ये? अहो, तुमच्यासाठी ते स्पेशल कॉफी बनवत होतो. स्पेशल कॉफी माझ्यासाठी का? हीच ती वेळ आहे वाघमारेनं खरं सांगून टाकायची. सांगू काय?
ते आपलं सहजच. आता तुमच्या हातून बी एवढं मोठं काम झालं, मला बी तात्यासाहेबांनी प्रचार प्रमुख म्हणून नेमलं. मग म्हणलं जरा सेलिब्रेशन करूया आपल्या खास मैत्रिणीसोबत, म्हणून बेत केला होता. पण सगळंच गणित फसलं. असू वाघमारे, खरंच सॉरी. सत्या, मला अजिबात आवडलेलं नाही हा. काय दोस्तीचा नियम मोडलायस तू. वाघमारेंना माझं खरं इंटेन्शन कळलं का काय? काय म्हणतील आता त्या? कोणता नियम मोडलाय मी? तूच बनवलेले नियम तूच विसरलास वे. तूच म्हणायचास ना दोस्तीत थँक्यू नाही बोलायचं, सॉरी नाही बोलायचं. असू दे, एकदाच हे प्रकरण संपलं ना की तुला बी जरा वेळ मिळेल. मग करू की मस्त सेलिब्रेशन. चालेल? चालतंय की. बर चल, मी निघते, मला लई उशीर होते. सत्या, शाकेवर नाही जायचं आज? का इथंच थांबायचंय पहारा देत? होय, निघतोच. सावकाश जा. सर, मंजू आली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. रणुजे, अभिनंदन वाघमारे. या अहो, तुमच्यामुळेच आबू आपल्याला सुखरूप मिळालाय आणि तुमच्या चांगल्या कामगिरीबद्दल आम्हा सर्वांकडूनच हे तुम्हाला स्पेशल गिफ्ट. हे घ्या. उघड की. हा. अरे वा मंजू, खरंच खूप छान काम केलंस. म्हणजे आज तू आबूचा जीव वाचवला आणि आपलं जे ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय, ते सार्थ केलंस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. मलाच काय, आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे. हा, आणि इथून पुढे आपल्या सगळ्या चांगल्या कामांच्या नोंदी या